आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोल की कोणाशी बोलत होतीस मला सांग. हा मी माझ्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी बोलत होते. तुमच्या कॉलेजमध्ये माणसं आहेत का घुबड आहेत ग? इतक्या रात्री घुबडासारखी तुझी कुठली मैत्रीण जागी असते? मला नोट्स हव्या होत्या म्हणून मी मैत्रिणीशी बोलत होते. म्हणजे अभ्यासाच्या वया का? हो हो. मग हॉलमध्ये मागितल्या असत्यास तर दिल्या नसत्या तिने? इकडे येऊन चोरून लपून मागितल्यावरच देते का ती? हा तुमची झोप मोड होऊ नये म्हणून इथे आले, बाकी काही नाही. ही आशा अशी नाही सोडणार तुला आबा. कोणाशी बोलत होतीस? त्याचा छडा लावते की नाही बघ. ताई आईने पण शोधून काढायचं मनावरच घेतलंय. हो ना, यांनी जर शोधून काढले आणि आपण अडकलो तर? अडकणार तर राहत असतो आणि असं तसं नाही, वाईट अडकणार. बोलला पनवती. वहिनी काय शिवाजी? सत्यशीलचं पंटर म्हणजे सत्यशील इथे असण्याची शक्यता आहे. हो मीच खूप मोठ्या मोठ्या बाता मारत होतास की मी असं करेन तसं करेन, हा? आणि इथे लपून बसलायस. आणि तू जे केलंयस ना त्यासाठी तुला फाशीची शिक्षा होणार. चल आता. नाही समीर, समीर समीर देवा शपथ सांगतो समीर, मी यातलं काय नाही केलं समीर. काय केलंस आणि काय नाही केलंस ते कोर्ट बघेल. ते समीर झालं. चल. तिच्यामुळे आमचा राणा आमच्यापासून दूर गेला. काय चूक होती त्याची? बोल ना, काय चूक होती? कायद्यानंतर शिक्षा ती आधी मीच देणार. काय हातात घेऊ नको, सोड त्याला. नाही सर, मी स्वतःला समजवलं होतं की हा समोर आल्यानंतर मी स्वतःला शांत ठेवेल. याच्यामुळे आमचा राणा नाही सर. मला कुठलीही शिक्षा झाली तरी चालेल, पण ह्याला नाही जिवंत सोडणार मी. सगळे सोड त्याला. जीव घेणारच की काय त्याचा? हो घेणार आहे. केस हातातून जाईल समीर. गेली तरी चालेल, पण मी ह्याचा जीव घेतला नाही समीर. समीर कुठे? समीर लागत का नाहीये?
अरे पळून पळून कुठे पडणार, आज अख्खी जमीन कमी पडणार आहे तुला. समीर समीर मी काय नाही केलं रे, खरंच काय नाही केलं, सोड मला. तुला सोडू मी तुला? तुला सोडलं ना तर सगळ्यात मोठं पाप ठरेल ते, आणि तुझ्यासारख्या माणसाला दिसता क्षणी ठेचलं पाहिजे. तू मला रस्त्यावर आणलंस तेव्हा मी गप्प राहिलो. हं? तू माझी बदनामी केली, माझा बिझनेस पळवलास, मला बुडवलास, तेव्हा मी गप्प राहिलो. पण तू आता राणाला बोललो, खूप मोठी चूक केलीस सत्यशील, खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक केलीस तू राणाला मध्ये आणू. समीर, तुला आता जिवंत नाही सोडणार मी, नाही सोडणार. सत्यशील, समीर नाही पकडणार. समीर सोड द्या, सोडा मला. समीर सोडा मला. समीर सोड द्या, त्याला जिवंत नाही सोडणार मी. समीर थांब. अरे त्याचा जीव घेऊन तू जेलमध्ये जाशील, आणि तुला तेच माहिती. नाही होणार माझं. समीर, समीर आता जे काय करायचं ते मी काय कोर्टात, त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही मी. शब्द आहे माझा. बस. होय, अगं एवढ्या रात्री एकटीच भूतासारखी फिरतेस का घरामध्ये? नाही ते काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही काही हवंय का? होय, काय बघा ना, एकटीच आपली उभी आहे. अशी एवढ्या रात्री फिरतेस का तू अशी? हा, काय झालं काय? बाबा, सासूबाई, काय झालं? अगं बोल. सासूबाई, समीर नाहीयेत, म्हणजे वरती खोलीत पण नाहीयेत, आणि मी आता घरभर बघितलं तर नाहीयेत. ते तुम्हाला सांगून कुठे गेलेत का बाहेर? नाही बाई. समीरराव घरात नाही आहेत? नाही ना. अरे आता काय झालं? ताई थांब, मी कॉल करून बघ. नाही अभाव, अगं एवढ्या वेळ मी त्यांनाच फोन करत होते, नाही लागत आहे. त्र्यंबकेश्वरा, असं कसा केला बाई हा पोरगा? आता कुठे गेला? तेच तर. तुम्ही थांबा, मी आलेच. समीर, काय आहे? समीरराव, अजिंक्य सर, काय कुठे होता? कुठे तुम्ही एवढ्या रात्री? अरे समीर, काय रे बाबा, कुणाला न सांगता कशाला जायचं असं? कुठं गेला होतास बाई? अजिंक्य सर, तुम्ही समीर सोबत होता? हो. समीर, काय झालं होतं नक्की? 1 मिनिट टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, उलट खुश खबर आहे. खुश खबर? हो, सत्यशील सापडला. काय? हो, त्याचा ऍड्रेस आला होता माझ्याकडे. हा, मी माझ्या एका मित्राला पाठवणार होतो,
तिथे जरा चौकशी करण्याकरता, पण नेमका त्याच्या कामानिमित्त तू जरा बाहेर गेला होता. म्हणून आम्ही दोघे गेलो त्याला शोधायला. त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. हो पण काय गरज होती एवढी रिस्क घ्यायची? एकतर न सांगता गेलात, कल्पना तरी द्यायची ना निदान, काही झालं असतं तर. ओवी अगं, काय ओवी, इथे तुम्ही नव्हता तर आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहितीये तुम्हाला. मग काय तर मग ओवी हळू. ओवी तुला जे काय बोलायचं ना ते बोल, पण हळू बोल. ती गाडी झोपली आहे. शमिका, अजिंक्य सर, तुम्ही शमिकाला सोबत घेऊन गेला होता? समीर, अरे या लहान मुलीचा जीव धोक्यात टाकायची काय गरज होती सांग? आशाला तर नाही, बरोबर आहे तुमचं. पर्याय नव्हता माझ्याकडे. अशा कामांना किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही ना. तिला घरी एकटीला सोडून गेलो असतो, मध्यरात्री उठली असती, तिला कळलं असतं ती एकटी आहे तर अजून घाबरली असती. आणि असंही झाशीची राणी घेऊन गेलीच होती की तिच्या बाळाला लढाईवर. तसंच ही माझ्या पाठीशी होती. बाप आहे तिचा, काळजी करू नका, काय होऊ नसतं तिला. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं केलं असतं तर शमिकाला आम्ही सांभाळलं असतं ना. हा, बर ठीक आहे, असू दे. पण आता मॅडम झोपल्या आहेत, त्यांची झोपमोड होईल तेव्हा आता काही प्रवास वगैरे करू नका. हा, म्हणजे म्हणजे आता तुम्ही इथे झोपा, जाऊ नका कुठे. नाही, रस्ते मोकळे असतात, पोहोचेन मी लगेच, काळजी करू नका. अहो, असं काय करताय? ती एवढीशी पोर आहे ना सोबत, म्हणून सांगतोय तुम्हाला. परत तुम्हीच म्हणताय ना रस्ते रिकामे असतील म्हणून. अहो, तीच तर भीती आहे. आता अजून कसली भीती? अहो, त्या सत्यशील रावांचे कुणी गुंड वगैरे तुमच्यावर पाळत ठेवून असतील तर. नाही, नको, प्रॉब्लेम नको. चला तुम्ही ऐका माझं, चला या. नाही, बरोबर आहे मास्तर तुमचं, पण मी पोहोचेन लगेच, काळजी करू नका तुम्ही. हे बघा, वयाच्या अधिकाराने मी तुम्हाला सांगतोय असं समजा वाटल्यास, पण चला ऐका माझं. चला चला चला. मास्तर खरंच नको आहो. मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही आहे. चला चला, या या घ्या, त्याला शमिकाला घ्या सोबत. शमिकाला घ्या, चला बाई. या. हा. किती वाजले बाई तुझ्या मोबाईल मध्ये? सारखी डोकवत असतीस ना. अगं, सांगायचं तरी मला. अजिंक्य सर, काय गरज होती एवढी रिस्क घ्यायची? न्याय सहज मिळतो का? मला विचाराल तर नाही. मिसेस वृंदा, न्याय एक अस्सल हिरा आहे. तो मिळवण्यासाठी आपल्याला त्या रिस्क, संयमाच्या खाणीत उतरून सिस्टम नावाच्या अंधाराशी लढत लढत शेवटपर्यंत आपली पहार चालवत ठेवावी लागते. तेव्हा कुठे जाऊन हा न्याय नावाचा हिरा मिळतो. इतकं सोपं नाही सगळं. पण आज मला सुखाशी झोप लागेल. सत्यशील आता सापडलाय, त्यामुळे राणाला न्याय मिळवण्यापासून आता आपल्याला कुणी रोखू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका मिसेस वृंदा, आता सगळं व्यवस्थित होणार आहे. अरे परत तिथेच का जाग येते मला? मॅजिकच आहे बाबा. काय ग शमिका,
काय झालं? कसलं मॅजिक? वृंदा आंटी तू मी खरंच इथे आहे. हो मॅडम, तुम्ही खरंच इथे आहात. मला वाटलं की मी स्वप्नात आहे, म्हणूनच तर मी परत परत डोळे बंद करत होते. पण मी इथे कसे आले? रात्री तर मी माझ्या घरी झोपले होते. तू नाही का मला स्टोरी सांगितलीस फोनवर? अरे हो. मी झोपेत चालते की काय? अगं काय झालं, तुझे बाबाच तुला इकडे सोडून गेले. हो, ते काय म्हणाले की शमिका काय वाडकरांकडेच तर रमते, मग तिने कशाला माझ्या घरी राहायचं, तिला राहू दे तुमच्याकडेच आयुष्यभरासाठी, असं म्हणून दुसऱ्या गावाला निघून गेले तुझे बाबा कायमचे. कायमचे? दुसऱ्या गावाला? हो, मुंबईला गेलेत ते. आता काय मुंबईच्या कोर्टात काम करतील ते, पण तुला आमच्याकडेच राहायचंय कायमचं. आणि हो, असंही म्हणाले की जर मला शमिकाची आठवण आलीच तर मी तिला भेटायला येईन. डॅडा मला इथे सोडून गेलाय. असं कसं माझा डॅडा मला इथे टाकून गेला? बघ ना. शमिका, शमिका. अरे वा, साडी छान आहे तुमची. बाई जावे बापूंनी दिली बाई. वा. घ्या. काय झालं, काय झालं? डॅडा तू इथे? हो, इथेच आहे मी. का? मग असं का सांगितलं त्यांनी? काय सांगितलं कोणी? वृंदा आंटी तू मला प्रँक केलंस ना? काय ग? ती मला म्हणाले की तू मला इथेच सोडून गेलायस. तेच मी कुठे गेलो नाही मला. पण डॅडा तुम्हाला इथे का घेऊन आलाय? सहज घेऊन आलो. तुला आवडतं ना इथे, हो. म्हणून घेऊन आलो. हा. म्हटलं आमच्या शमिकाला सरप्राईज करावं सकाळी सकाळी. कसं वाटलं सरप्राईज? छान. आज सुट्टी आहे ना शाळेला. म्हणजे आज नो स्टडी, ओनली मस्ती. आज आपण दिवसभर खेळूया. हे ठामे, आधी आंघोळ करायची, मग नाश्ता करायचा आणि मग खेळायचं बाई. हो चालेल ना. आणि मी 4 बॉम्ब सुद्धा आणले आहेत. हा 4? आता हे असं नाही खेळायचं. हे असलं ए बाबा, अरे इथे आता फोन नको लगेच. नाही 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 नाही. कुठे कुठे इथे ठेवले का? कुठे ठेवलेस तू सांग मला आधी. माझा एक कान गेला होता 2 दिवस बाई. ए प्लॅन केला, प्लॅन केला. म्हणजे मस्करी केली माझी. अशी मस्ती लागते दिवसभर. मला बॉम्बची भीती दाखवती का तू? बॉम्बची भीती दाखवते. अगं अगं पळू नको शमिका, आगे लोक पडशील. धरू धरू तिला धर. बरं अजिंक्य साहेब, तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे आता हे सत्यशीलरावांना आता अटक झाली आहे. आता वृंदाची केस थोडी पुढे जाईलच, पण तरी तुमची जी काही फी असेल ना ती तुम्ही मला सांगा. म्हणजे वृंदाला जर शक्य झालं नाही तर मी देईन ती तुम्हाला. मास्तर, तुम्ही आधी बोललात माझ्याशी. पण तरी अजून तुम्ही काही मला सांगितलेलं नाहीये. माझी फीस मास्तर, आयुष्यभर कष्ट केले ना तरी कमवता येणार नाही एवढी फीस तुम्ही मला ऑलरेडी दिली आहे. काही गोष्टींची पैशात तुलना नाही होऊ शकत मास्तर. बघा ना, आपण घर पैशांनी विकत घेऊ शकतो, पण त्याला घर पण ते पैशांनी नाही विकत घेता येत. त्या घराला आपण छत पैशांनी बांधू शकतो, पण त्या घरात लागणारी आजोबा आजींची सावली आपल्याला पैशांनी नाही विकत घेता येत. मास्तर, आपण पैसे खर्च करून ना माणसांना विकत घेऊ शकतो, पण नात्यांचं काय कराल?
पैशांनी नाही जोडू शकत आपण. अगदी खरं आहे. घरात पैसे असले की मजा करता येते, मौज करता येते, पण आनंद तो पैशांनी नाही मिळत. लहान मुलांचंही असंच आहे. शमिकाला मी पाहिजे तेवढी महाग खेळणी विकत घेऊन देऊ शकतो मास्तर, पण हा जो आनंद आहे, जे तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू आहे ना मास्तर, ते कितीही पैसे मोजले ना तरी मला विकत नाही घेता येणार. जेव्हापासून ही राणाची केस घेतलीये तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही मला दिल्या ज्यांची तुलना पैशात नाही होऊ शकत. एवढं सगळं दिलं असताना अजून काय फीस मागू मी तुमच्याकडे? आता यापुढे फीसची भाषा नाही करायची मास्तर. धन्यवाद.